या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। काँग्रेसची जी 7 मते फुटली आहे ते आमदार मागील 2 वर्षापासून काँग्रेस सोबत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। हे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू काय महाराष्ट्र जिंकला। ज्याला राजकीय ज्ञान आहे, अक्कल आहे, सामान्य ज्ञान आहे, तो त्या कालची जी निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल? भारतीय जनता पक्षाच्या 103 आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले। त्यांची तेवढी ताकद होती, त्यांनी निवडून आणले। शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करतायत? हे 2 गद्दार गट आहेत, त्यांनी आपल्या 2 गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आणले। ते आधीच फुटलेले आहेत। शिंदेचे काही 35-40 आमदार असतील, अजितदादा पवारांचे काही आमदार असतील। गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक झाली निवडणूक। आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही? काँग्रेसने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला। शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला। एक लक्षात घ्या, काँग्रेसची 7 मतं फुटली, हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, ते आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही। आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना 12च्या 12 मतं पडलेली आहेत। आणि काँग्रेसची जी मतं होती 7, वारंवार सांगतोय, ती गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही, ती कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे। या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला। ते 7 लोक आहेत, त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला। त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही। तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही। सरकार आहे, सत्ता आहे, लहान पक्ष असतात, अपक्ष असतात, ते सत्तेबरोबर राहतात। आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता। शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता ते आम्ही काल तिथे अनुभवलेला आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे। महाविकास आघाडीनं त्यांची दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत। काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं, त्यांनी निवडून आणलं। शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं, शिवसेनेकडे स्वतःची 15 मतं होती। 15 मतं असताना सुद्धा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला। थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते, पण ते गणित जमू शकलं नाही। त्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस, शिंदे पवार, हे हास्यास्पद आहे। पण या सगळ्या जयंत पाटलांच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे, महाविकास आघाडीचे छोटे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे। मला असं वाटत नाही आम्ही चर्चा करू। मुळात जयंतराव पाटील एका पक्षाची, त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही। जे
इतर घटक पक्षांवरती आम्ही अवलंबून होतो, ते समाजवादी पार्टीचे लोक असतील किंवा MIM असेल, अन्य काही एक एक पक्षवाले लोक आहेत जे बच्चू कडू नेहमी गर्जना करत असतात. हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकारबरोबर गेले. त्याच्यामध्ये काय फार मोठं. कपिल पाटलांनी ट्विट केले की भाजपप्रमाणे इंडिया आघाडीत सुद्धा छोट्या पक्षांना तशी वागणूक दिली नाही, असं नाहीये. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. असं काही घडलेलं नाही. जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांची सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली. थोडस गणितामध्ये अशा वेळेला चुका होता. जयंत पाटलांचाच विषय आहे. सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्याच्या पाठीत अजिबात नाही, अजिबात नाही. रायगडच्या पराभवाचा त्यांना कुठेतरी फटका बसलाय नाही, मला असं वाटत नाही. जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसे असते. कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा. काल शेवटचा भाव किती होता? आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली. कपिल पाटलांच्या ट्विटच्याच अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उभाटानेच केलेला आहे. पहा, आशिष शेलारना काय पडलंय? तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना. तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरलात त्याच्यावर बोला. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला. कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, शिक्षक पदवीधर, त्याच्यावर बोला. तुम्ही हरलेला आहात. आम्ही आमच्या जागा जिंकल्या. 3री जागा ही अनवॉन्टेड होती. आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया, प्रयत्न कमी पडला. हे पहा, आशिष शेलारना काय पडलंय? तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना. तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरलात त्याच्यावर बोला. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला. कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, शिक्षक पदवीधर, त्याच्यावर बोला. तुम्ही हरलेला आहात. आम्ही आमच्या जागा जिंकल्या. 3री जागा ही अनवॉन्टेड होती. आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया, प्रयत्न कमी पडला. तुम्ही जसं म्हटलं की चंद्रकांत भांडुरेंचा पराभव सुद्धा या 7 लोकांनी, आता सुद्धा तेच 7 लोक आहेत. पण काँग्रेसकडनं तशी कारवाई या 7 लोकांना, मला असं वाटतं, मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलं की या 7 लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं. नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे, त्यांनी काल हे सांगितलंय की जे गद्दार आहेत, ज्यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं काल नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे. विधान परिषदेवरून अफगाणिस्तान याच्यामध्ये एकूण काँग्रेसची मतं पूर्ण ही आधी चर्चा होती. असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुंबईत न राहता वारीमध्ये ते सहभागी झालेले होते. नाना पटोले काल निवडणूक असताना निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते. आम्ही त्यांच्या बरोबर होतो. नाना पटोले जे होते, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्राचे इन्चार्ज रमेश चेंथिरा, हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले. आमदारांना किती रुपये दिले गेले, किती आमदारांना 2 एकर जमीन दिली गेली आहे का? काही आहे ना, पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतं का? बघा, जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, समाजवादी विचारांचे समजतात, असे अनेक लोक आहेत. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत. आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची समृद्धी वाढलेली आहे,
त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो. पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली. कांद्याचा प्रश्न आहे सर. 200 टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तानवरून मागवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांना भीती वाटते की कांद्याचे भाव जे आहेत आता कोसळतील. काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय, पडू नये, त्याला भाव नाही. आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जेव्हा मिळू लागतात तर बाहेरून कांदा मागवला जातो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका, शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात. आता या राज्यामधले अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत. आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू. विनायक राऊत यांनी एक याचिका दाखल केलेली आहे नारायण राणेंच्या विरोधात की त्यांनी दमदाटी करून शेतमालातून पैसे वाटून लोकसभा निवडणूक चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी, आणि ते फार अत्यंत महत्वाचं आहे. या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं. काही लाख मतं विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे, त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं आहे. मतदारांना आमिष दाखवण्यात आली, मतदारांना धमकवण्यात आलं, मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली. हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार. चला साजरा करायचं ठरवलंय या केंद्र सरकारने. काय संविधान हत्या दिन 25 तारीख जी आहे, अमित शहा यांनी असं अनाउन्स केलंय की संविधान हत्या दिवस साजरा करू जेव्हा इमर्जन्सी लागली. बरं, म्हणजे गेल्या 10 वर्षामधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस आहे. आज मोदी मुंबई दौऱ्यावर. गेल्या 10 वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे. त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल. या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात, काही विसरू नका. फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे. हे RSS आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती. याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं. सर ये हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से 25 जून को जो संविधान हत्या दिवस, उनके पास कोई काम बचा नहीं है. 50 साल हो गए इमरजेंसी को, लोग भूल चुके हैं. इमरजेंसी आपातकाल क्यों लगाया गया? इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते थे. रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को, आर्मी को, कि सरकार के आदेशों का पालन मत करिए. पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो, उसे अराजकता कहते हैं. तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपातकाल लगाते. ये देश की सुरक्षा का मामला था. कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे, ये सभी को मालूम है. और मैं आपको बताना चाहता हूँ, अमित शाह को आपातकाल क्या है पता नहीं. उस वक्त वो कितने साल के थे मुझे पता नहीं. जिस बाला साहब ठाकरे के आज वो गुणगान गा रहे हैं ना, वो नकली शिवसेना के साथ, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने उस वक्त इमरजेंसी को खुला समर्थन दिया था. दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस. आज मोदी मुंबई दौऱ्यावर. गेल्या 10 वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे. त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल. या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता
आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात, काही हे विसरू नका. फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधीला पाठिंबा दिला होता. हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे. हे RSS आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती. याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं. सर, ये हिंदी में जानना चाहिए जिस तरह से 25 जून को जो संविधान हत्या दिवस, उनके पास कोई काम बचा नहीं है. 50 साल हो गए इमरजेंसी को, लोग भूल चुके हैं. इमरजेंसी आपातकाल क्यों लगाया गया? इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते थे. रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को, आर्मी को, कि सरकार के आदेशों का पालन मत करिए. पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो, उसे अराजकता कहते हैं. तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपातकाल लगाते. ये देश की सुरक्षा का मामला था. कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे, ये सभी को मालूम है. और मैं आपको बताना चाहता हूँ, अमित शाह को आपातकाल क्या है पता नहीं. उस वक्त वो कितने साल के थे मुझे पता नहीं. जिस बाला साहब ठाकरे के आज वो गुणगान गा रहे हैं ना, वो नकली शिवसेना के साथ. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने उस वक्त इमरजेंसी को खुला समर्थन दिया था. खुला समर्थन. इंदिरा गांधी को खुला समर्थन दिया था. मुंबई में स्वागत किया था उस वक्त. RSS ने भी समर्थन किया था. लेकिन उसके बाद जनता पार्टी की सरकार आई. उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई. अटल बिहारी वाजपेयी की सरकार आ गई. उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई. चंद्रशेखर प्रधानमंत्री बन गए. उनको नहीं लगा संविधान की हत्या हो गई. तो ये कौन है टिकोजी राव? सर, क्या मंशा लगती है इस तरह के दिन साझा करने के लिए? क्योंकि इनके पास कोई काम नहीं है. ये लोगों को गुमराह करना चाहते हैं. उनके पास बहुमत नहीं है. लोगों ने उसको नकारा है, लोगों ने उसको हराया है. तो क्या बोल रहे ये लोग? उनका दिमाग ठिकाने नहीं है. आपने कहा कि मोदी कार्यकाल का हर दिन संविधान हत्या. डेफिनेटली आपातकाल की अगर बात करें तो 10 साल का हर दिन संविधान की हत्या के लिए माना जाएगा. ऐसा एक दिन भी नहीं जहां लोकतंत्र की रक्षा हुई. जिस तरह से कानून, सेंट्रल एजेंसी, भ्रष्टाचार, अराजकता इस देश में बढ़ गई है, तो दर दिन संविधान की हत्या ही है ना. नरेंद्र मोदी और उनके सरकार को इसलिए बहुमत नहीं मिला, ये लोग संविधान बदलना चाहते थे, संविधान की हत्या करना चाहते थे. इसलिए देश के लोगों ने उनको बहुमत नहीं दिया है. ये समझ लीजिए. तो महाराष्ट्र की राजनीति पे आप अपने मराठी में बोला है, पर हिंदी में जानना चाहिए जो कल नतीजे आए उस पर क्या आकलन है? क्या आकलन क्या है? जिसकी देखो, शिंदे गुट और अजित पवार के जो लोग हैं 40 या 50, उनके पास आंकड़ा था. बेईमान लोगों का एक ग्रुप है, अपने अपने गुट के बेईमान लोगों को चुन कर लाया. बीजेपी के पास 103 लोग थे, उसने अपने लोग चुनकर लाए. हमारे पास पर्याप्त संख्या नहीं थी, हमने 2 लोग चुनकर लाए. शिवसेना के पास 15 विधायक थे, फिर भी हमने हमारा उम्मीदवार खड़ा किया और हमने उनको जिताया. ये बताइए ना, ये क्या बोल रहे हैं? विजय, हमने इतना बड़ा विजय प्राप्त किया, उसमें क्या है? कुछ नहीं है. आपके साथी कांग्रेस के साथ ये तो आज नहीं, 7 लोग बेईमान हो गए ना. जब चंद्रकांत हंडोरी जी की चुनाव था 2 साल पहले विधान परिषद का, तभी ये 7 लोग टूट गए. ये 7 लोग सिर्फ कागज पर है, वो पहले से टूट चुके. एक एक विधायक को वोट देने के लिए 25-25 करोड़ दिए गए. 25-25 करोड़ और जमीन भी दी है. कल आप विधानसभा में अगर होते तो आपको पता चलता क्या भाव चल रहा है शेयर मार्केट जैसा. शीर्ष नेतृत्व राज्य सरकारने एक जिहा प्रसिद्ध केलाय. गणपतीमध्ये राज्यातल्या नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यात जाणार आहे. 560 कोटी खर्च केले जाणार आहेत आणि 8 दिवसात टेंडर प्रक्रिया राबवायची. नोकऱ्या द्या, नोकऱ्या लोकांना. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित.
चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.